सुनेत्रा पवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत। आमच्या सगळ्यांकरता अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील असा प्रसंग असेल। वहिनींचं सरकारमधील काम आम्हाला उभारी देणार आहे असं वक्तव्य सुनील तटकरे करतायत। शेवटी आम्ही विनंती करू आणि दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी केलं, आदरणीय दादांनी सुद्धा विधिमंडळामध्ये केलं, संसदेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी केलं, दादांनी केलं काही काळापुरता, त्यानंतर सुप्रियाताई करतायत। त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार। पक्ष संघटनेकरता जय पवार यांनी केलेलं विधान हे महत्त्वाचं आहे। जय पवार यांच्या विधानावर तटकरेंनी आता भाष्य केलं आहे। जय पवार एक तरुण नेते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे। त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य आहे। जय पवार यांची मागणी तीच राष्ट्रवादी काँग्रेसची VSR मालकाला अटक करण्याच्या मागणीवर आता भाष्य करण्यात येत आहे। अजित पवार यांच्या प्रकरणात तपास शीघ्रगतीने व्हावा अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। तपास शीघ्रगतीने व्हावा, ज्या ज्या शंका तपासाच्या अवतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा। कुणी अनेक लोकप्रतिनिधी या अवतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या, या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा। तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा, तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेतील अधिकाऱ्याची त्याच्याच बालमित्रानं प्लॉटच्या नावाखाली 35 लाखांची फसवणूक केली आहे। जालान नगर इथल्या प्लॉट विक्रीस असल्याचं भासवून बनावट कागदपत्र दाखवण्यात आली। संबंधित प्लॉटवर स्वतःच्या नावाचा बोर्ड लावून आरोपीनं विश्वास संपादन केला। 47 लाखात सौदा ठरल्यानंतर फिर्यादीनं टप्प्याटप्प्यानं 35 लाख रुपये दिले। मात्र खरेदीत टाळाटाळ होत असल्यानं चौकशीत प्लॉट तिसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। पुणे पालिकेकडून धोकादायक झाडांचं सर्वेक्षण आहे। पावसामुळे शहरात 82 ठिकाणी झाडं कोसळली आहेत। अनेक नागरी सोसायट्यांमध्ये झाडं ही धोकादायक अवस्थेत आहेत। महानगरपालिकेकडून झाडांचं सर्वेक्षण आणि छाटणी मोहीम सुरू आहे। रेती भरलेला ट्रक पळसगाव नदीत कोसळलाय। पुलाची 100 फूट सुरक्षा भिंत ही तुटली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिंधेवाहीत अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं अनधिकृत होर्डिंग विरोधात धोरण आहे। अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई आता होणार आहे। मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होईल। बातमी नाशिकची। भोंदू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। भोंदू अशोक खरात हा आपला हवाला रॅकेट एका मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा अशी आता सूत्रांकडून माहिती मिळते। एका दिवसाला त्या हॉटेलचं भाडं 25,000 रुपये होतं असं देखील कळतंय। विशेष स्वीट वर्षाच्या 365 दिवस बुक असायचे अशी माहिती आता समोर आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, दिवसागणिक नवनवे गौप्यस्फोट। अगदी खरे लागवे आपण जर बघितलं असेल तर भोंदूबाबा अशोक खरात याचे एक कारनामे जे आहेत ते समोर येताना बघायला मिळत आहे। मध्यंतरी आपण बघितलं असेल तर तो हवाला रॅकेट चालवत असल्याची जी माहिती होती ती मिळालेली होती। मात्र भोंदू अशोक खरात हा आपले हवाला रॅकेट होता तो मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून चालवत असल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। एका दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं तो विशेष सूट बुक करायचा आणि विशेष म्हणजे हे जे हॉटेलमधला हा जो एक विशेष सूट होता हा वर्षाचे 365 दिवस जो असायचा तो बुक असायचा। त्यामुळे या हॉटेलमधून कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण
झालेली आहे आणि या कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण नेमकी कुठे कुठे झालेली आहे, याचं काही दुबई कनेक्शन आहे का, इतर देशांमध्ये हे पैसे पाठवतात, तर या सगळ्या प्रकरणाचा हा उलगडा होणार आहे. SIT पथकाच्या माध्यमातून ही सर्व जी चौकशी आहे ती केली जाते आणि एकूणच अशोक खरात हा कुठल्या कुठल्या देशांच्या लोकांच्या संपर्कात होता आणि कशा पद्धतीने त्याचा हवाला रॅकेट चालवत होता या संदर्भातली माहिती आहे ते आता SIT ला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने भोंदू अशोक खरात याचं नवनवीन कनेक्शन आपल्याला समोर येताना बघायला मिळतंय. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.